नमस्कार मंडळी. एका हातामध्ये ज्योतिषाची पोथी आणि दुसऱ्या हातात महिलांचे शोषण करणारा कॅमेरा. नाशिकच्या सिन्नरमध्ये उभं केलेलं 200 कोटींचे साम्राज्य आणि त्या साम्राज्यामागचं काळं कुट्टे सत्य, ज्याला लोक कॅप्टन म्हणून पूजायचे, तो प्रत्यक्षात महाराष्ट्राचा एप्स्टाईन निघाला का? एका पेनड्राईव्हमध्ये लपलेले 100हून अधिक असलेले व्हिडिओ आणि मोठ्या राजकारण्यांशी असलेले त्याचे लागेबंदे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण असो खरात प्रकरणाचा असा पंचनामा करणार आहोत जो वाचून तुमचे डोळे पांढरे होतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात नाव येणार आहेत महाराष्ट्रातील बड्या हस्तींची. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तित्रीमारे. असो खरात हा मूळचा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. निवृत्तीनंतर त्याने नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मिरगावमध्ये श्री ईशान्येश्वर महादेव मंदिर ट्रस्ट स्थापन केलेले. त्यामध्ये खरातने स्वतःला न्यूरोलॉजिस्ट म्हणून मिरवायला सुरुवात केलेली. लोकांच्या नावातील अक्षरे बदलून त्यांचे नशीब बदलण्याचा तो दावा करायचा. एका साध्या भेटीसाठी तो 5 ते 10 लाख आणि मोठ्या कामांसाठी 50 लाखापर्यंत तो फी उकळायचा. त्याच्या आश्रमाबाहेर महागड्या गाड्यांच्या रांगा असायच्या. राजकारणी, पोलीस अधिकारी आणि चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांच्या सल्ल्याशिवाय पाऊल टाकत नसत. याच वलवयाचा वापर करून त्याने सुमारे 200 कोटींची बेनामी मालमत्ता जमवलेली. सगळं काही सुरळीत होतं, पण मार्च 2026 मध्ये एका 27 वर्षीय विवाहित महिलेने हिंमत दाखवलेली. फसवणुकीचे जाळे म्हणजे पीडित महिला पतीसोबतच्या घरगुती वादावरून तोडगा काढण्यासाठी खरातकडे गेलेली होती. खरातने तिला सांगितले की तू तुझ्या पतीच्या जीवाला धोका आहे आणि तो वाचवण्यासाठी तुला एक विधी करावी लागेल. देवाच्या नावाखाली त्याने तिला गुंगीचे औषध पाजले आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केला. इतकंच नाही तर त्याने या कृत्याचे असलेले व्हिडिओ बनवले आणि तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केलेली. जेव्हा त्या महिलेने विरोध केला तेव्हा त्याने ते व्हिडिओ तिच्या पतीला आणि नातेवाईकांना पाठवण्याची धमकी दिलेली. शेवटी सहनशक्ती संपल्यानंतर त्या महिलेने नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतलेली. पेनड्राईव्हमधील ती 100 गुपिते पोलिसांनी जेव्हा खरातच्या घरावर आणि फार्म हाऊसवर छापा टाकला तेव्हा ते सापडलं. ते पाहून पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली. एका पेनड्राईव्हमध्ये अनेक नामांकित महिलांचे आणि तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडिओ सापडलेले आहेत. त्यामध्ये तो महिलांच्या पोटावर यंत्रे लावून उपचार करत असल्याचा दावा करायचा, पण तपासात समोर आले आहे की तो अनेक महिलांना गुंगीचे औषध देऊन त्यांचे लैंगिक शोषण करायचा. व यामध्ये महत्त्वाचे म्हणजे त्याच्याकडे बेकायदेशीर पिस्तूल आणि जिवंत काडतुसेही सापडलेली आहेत, ज्याचा वापर करून तो लोकांना धमकावण्यासाठी करायचा. यामध्ये हे प्रकरण आता केवळ बलात्कारापुरतं राहिलेलं नाही, तर हे राजकीय युद्धाचे मैदान बनलेले आहे. संजय राऊत यांनी याला महाराष्ट्राची एप्स्टाईन फाईल्स म्हटलेलं आहे. विरोधकांचा आरोप आहे की खरातकडे असलेल्या पेनड्राईव्हमध्ये अनेक बड्या नेत्यांचेही व्हिडिओ असतात, म्हणूनच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. यामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ माजलेली आहे. व या प्रकरणाचे गांभीर्य पाहून सरकारने IPS तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली SIT गठन केलेले आहे व खरात सध्या पोलीस कोठडीत असून त्याची कसून चौकशी सुरू झालेली आहे. मंडळी, असं खरात हे केवळ एक नाव नाही, तर ही एक प्रवृत्ती आहे जी अंधश्रद्धेच्या नावाखाली सामान्याची लूट करत आहे. यामध्ये सुशिक्षित लोकही अशा बंधुबाबाच्या नादाला का लागतात? संकट काळात आपण देवाकडे जातो की अशा नराधमांकडे जातो? मंडळी, तुम्हाला काय वाटतं? सध्या तपास सुरू आहे आणि रोज नवनवीन खुलासे होतच आहेत. या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी ही संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे. तुम्हाला काय वाटतं? या प्रकरणामागे खरंच कोण्या मोठ्या राजकारणाचा हात आहे का, की खरातने स्वतःच्या बळावर हे साम्राज्य उभं केलं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटलेला असेल तर नमस्कार मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.